छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कुठल्या ना कुठल्या विधानांनी सतत वादात असतात। त्यात आता पुन्हा त्यांच्या एक नव्या विधानानं चांगल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। तुम्हाला कोणी पैसे दिले नाही तर माझी बॅग उघडीच आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। संजय शिरसाट असं का म्हणाले बघूया। 40 गावचं भांडण मागवा ना आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे। भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे। जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या विधानानं पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। गणेशोत्सवात डीजे ऐवजी 40 गाव वैजापूरचा बँड लावा असं आवाहन करताना संजय शिरसाटांनी पुन्हा एकदा बॅग आणि पैशाच्या मुद्द्याला हात घातला आणि इथेच त्यांची गोची झाली। तुम्हाला व्यासपीठावरच्या नेत्यांनी पैसे नाही दिले तर माझी पैशांची बॅग उघडीच आहे असं विधान संजय शिरसाटांनी केलंय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। मी निजर सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू, काय करायचं आपल्याला? 40 गावचं भांडण मागवा ना, वैजापूरचं मग उन्हाचं मागवा, पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे। तो बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत। भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे। संजय शिरसाटांच्या या विधानानंतर रोहित पवारांनी त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले। संजय शिरसाट हे त्यांच्या सामाजिक न्याय विभागात भ्रष्टाचार करू शकतात असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय। त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संजय शिरसाट यांच्यावर बोलणं टाळलंय। काल सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य कालच त्यांनी केलंय। म्हणजे अहंकार बघा कुठे। तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेवलला जाऊन ते तिथं बोलले होते। मग अशा लेवलला जाऊन काम करणारा व्यक्ती जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो। संजय शिरसाट साहेबांनी काय म्हटलंय किंवा काय ते बोलले त्याचा व्हिडिओ मी बघतो, त्याचा अभ्यास करतो आणि मग त्याच्यावर बोलतो। कामासाठी कितीही पैसा मागा, आपल्या बापाचं काय जात आहे, सरकारचाच पैसा आहे असं विधान काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी केलं होतं। दरम्यान त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी देखील चांगलाच समाचार घेतला होता। तुम्ही माझ्याकडे द्या, 5 कोटीचं असलेलं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, माझा दिलं नाही तर नावाचं संजय शिरसाट। आपल्या बाबतीत चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं? हीच मनोवृत्ती कलंकितपणा दाखवते, आपल्या भावना दाखवते, आपल्या मनात काय आहे दाखवतं की सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे। ही भावना जी आहे ना, आपलं काय जातं, आपल्या काय बापाचं जातं। अरे एक एक माणसाचा 1-1 रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं, हे राज्य बनत असतं। आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं, तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना। आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातं, म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही, जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने जिथं जिथं द्यायचं ते द्या, ही मानसिकता याच्यातून दिसते। संजय शिरसाट आणि वाद हे जणू काही समीकरणच बनलंय, कारण मागील काही दिवसांपासून संजय शिरसाटांमागच्या आरोपांचं ग्रहण सुटण्याचं नाव घेत नाहीये आणि त्यातच संजय शिरसाट असं काही बोलून जातात ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने वाद उभा राहतो। दरम्यान त्यांच्या आजच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादंग पेटलं असून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।